सरपंचाच्या मुलीने तिचा खजाना दाखवला आणि म्हणाली, तुझ्या चावीने हा खजाना उघड आणि खजाना लुटून घे. मी तिच्या कुलपाला चावी लावली आणि खजाना लुटला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्या गावचा सरपंच खूपच श्रीमंत होता. त्याच्याकडे बंगला, गाडी सर्व काही होते. सरपंचाला एकुलती एक मुलगी होती, तनुजा. शिकायला ती तर विदेशामध्ये होती. कधी कधी ती घरी यायची. माझे वडील सरपंचाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून होते. मी रोज पण पप्पांचा टिफिन घेऊन सरपंचाच्या घरी जात होतो. पहिल्यांदा मी जेव्हा सरपंचाची मुलगी तनुजाला बघितलं तेव्हा तर माझं भान हरवलं होतं. पहिल्यांदा तिला बघितल्यावर असं वाटलं की मी एखाद्या नटीला बघत आहे. तिच्या पुढे तर सिनेमातील नटीसुद्धा फिकी पडेल अशी ती दिसायची. एका वर्षानंतर तनुजाचं विदेशामधील शिक्षण पूर्ण झालं. ती आता कायम गावात राहायला आली होती. मी जेव्हा पप्पांचा टिफिन घेऊन जायचो तेव्हा तनुजा मला बघायची आणि एक दिवस तिने मला बोलावलं आणि म्हणाली, तू ड्रायव्हर काकांचा मुलगा आहे का? मी तिला हो म्हणालो. तनुजा नंतर मला काही ना काही काम सांगायची. मी आता तिच्या रूमपर्यंत जात होतो. तिने एकदा मला शॅम्पू आणायला पाठवलं आणि ती अंघोळीला बसली. मला यायला थोडासा उशीर झाला होता. तनुजा अंघोळ करून आली होती. ती मला म्हणाली, जरा लवकर यायचं, मी आता आले अंघोळ करून. तिने शॅम्पूच्या पुड्या घेतल्या आणि मला म्हणाली, तू कधी खजाना बघितला आहे का? मी म्हणालो, कसला खजाना? तिने अंगावर असलेला टॉवेल बाजूला फेकून दिला आणि मला आता समजलं होतं की ती कोणता खजाना म्हणाली. सरपंचाच्या मुलीने तिचा खजाना दाखवला होता. मला तर खूपच लाज वाटत होती तिच्यासमोर उभं राहायची. कारण ती अशी कशी एवढं बिनधास्तपणे माझ्यासमोर? सरपंचाची मुलगी लहानची मोठी विदेशात झाली होती. त्यामुळे तिला एवढे संस्कार नव्हते. ती मला म्हणाली, विदेशात मी शिकत असताना माझा प्रियकर होता. मी नेहमी त्याच्यासोबत राहायचे. पण आता मला त्याची खूप आठवण येत आहे. त्यामुळे मी तुला ही संधी देत आहे. मला तर अगोदर असा खजाना बघायला भेटलाच नव्हता. आज तर मला समोरून ऑफर आली होती. सरपंचाची मुलगी तनुजा म्हणाली, तुझ्या चावीने हा खजाना उघड आणि खजाना लुटून घे. मी लगेच कुलूपाला चावी लावली आणि खजाना लुटून घेतला. माझ्यासाठी तर त्या आनंदासारखा आनंद कुठलाच नव्हता. तनुजा आता जेव्हा कोणी घरी नसायचं तेव्हा मला बोलवायची आणि खजाना दाखवायची. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.